चुलीवरचं जेवण असं आमचा कायमचं चुलीवरचं जेवण आणि चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा. लाल तिखट चुलीवरचं चिकन आहे बघा, मस्त आहे. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. तर आता तुम्हाला दाखवतोय किती साफसफाई केली आहे. ती काम वगैरे चालू आहे. रविवारच ना त्याच्यामुळे. तर रविवारी कामगत वगैरे हे बघा साफसफाई चांगल्या प्रकारे केली आहे, स्वच्छ अगदी. आता आम्ही जाऊन जेवण करूचा 10 वाजले सकाळचे. जेवण असा 4-5 माणसांचा कामगार असत दादाचे ते सण हे सगळं एकत्र केलं आहे. सगळे कोपरं साफ करून घेतलं. या आता नाणीत घालून जळावून न्यायचा असा. तर चला तर मग डायरेक्ट किचनमध्ये भेटूया. आता चिकनवरसून हल्लं चिकन. आज चिकन बनवायचं असा. दादाचे कामगार वगैरे जेव घ्यायचे असतात त्याच्यामुळे 4-5 माणसाचा चिकन असा. तर कांदा फोडणीत टाकलो. आता आपण थैसर फोडणीक आता आलं लसूण पेस्ट आणि डायरेक्ट चिकन फोडणीक देऊया. तर चला तर मग सुरू करूया. कांदा भाजून द्या आधी. आला लसूण पेस्ट टाकलेली असं आतमध्ये भाजून दे व्यवस्थित. चुलीवरचं जेवण असं आमचा कायमचंच चुलीवरचं जेवण. कुकरमध्ये भात वगैरे आम्ही चतुर्थीत केलं होतं, नाही तर करणार नाही जास्त. आम्ही गॅसवर जेवण पण कमी असतं आमचा. शक्यतो चुलीवरच जेवण आम्ही करतो. तर आता हे कांदा जरासं ब्राऊन झालो एकदम किचन रेसिपीच्या भाषेत सांगायचं आलं तर गोल्डन ब्राऊन झालं काय, त्याच्यात मसाला टाकायचा आणि चिकन फोडणीक द्यायचा. चुलीवरची आग बीग सहन करूची ताकद लागता, खाऊची गोष्ट नाही आहे चुलीवर जेवण करता म्हणजे. कांदा ब्राऊन झालेलो असा. आता आपण त्याच्यात मसाला घाल त्याला बघ जरा जास्तच अजून काढू का आता. आलं लसूण पेस्ट आणि कांदा घातला. ब्राऊन जाय दिला लवकर दे. मसाला असा तो घरगुती मसाला असा आमचो. लाल तिखट म्हणतात मराठी भाषेत ते को. मालवणी मसालो गावठी मसाला म्हणतात त्याला लाल तिखट. लाल तिखट टाकूया आता आपण. लाल तिखट हे भाजून घ्यायचो कांद्याबरोबर. जास्त जळू द्यायचं नाही. जळाच्या आधीच चिकन बुटून टाकायचा आणि चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा. कोणीला परतून झालेला असा. आता त्याचे झाकण ठेवायचा. काल जशी भाजी वाफवून झाली फणसाची तशी वाफेवर ठेवायचं. जरा चांगला वाफवून शिजाक द्यायचा. अजिबात त्याच्यात पाणी वगैरे काय इतक्या घालायचं नाही. तर ह्या चिकन अशा प्रकारे ह्या बघा मॅरिनेशन अगोदर ठेवलं जाता. काळीच पोट्या वगैरे काय असत तर एकत्र घालायचा. बाजू सेपरेट ठेवायचा, काय भानगडीत करायचं नाही. एकत्र शिजवून घ्यायचं सगळा. काळीच जर भुतळी असला तर चांगली चव येते त्याका. सेपरेट शिजवून काय करायचं नाही त्याचा. काळीच वगैरे घालायचा आतमध्ये. तर आता आतमध्ये झाकण देऊ नका. वरती झाकण ठेवून चांगलं शिजवूया. फोडणे चिकन घालून झालेलं असा तर शिजता चुलीवर. आता हे सरी कांदा लसूण कोथिंबीर असा आणि कांदो असा तो भाजून घ्यायचो असा. वाटप करूचा असा मिक्सराक लावून. पाट्यावर वाटून दाखवतो होता पण पाट्यावर वाटूची ताकद नाही आमच्याकडे सध्या, त्याच्यामुळे पाट्याचा वाटतो ना. लाईट असा सरळ मिक्सराक लावायचा. लाईट गेली आणि इमर्जन्सी जर खूप घाय असतात तर पाट्यावर वाटायचं, नाही तर पाट्यावर नाही वाटायचा. पाटो पण असा आमच्या घरात. एक दिवशी पाट्यावर वाटून पण जेवण दाखवतो तुमका कसा वाटायचा मातीच्या मडक्यातला. खास करून पावसाच्या दिवसात कुळताचा सांबार या मातीच्या मडक्यात चांगला लागता. त्या एकदा करूचा असा व्हिडिओ. नक्की तुमका जर व्हिडिओ आवडली असत ना तर नक्की कमेंट करून सांगा. आणि असे व्हिडिओ आवडले असते तर नक्कीच सांगा. वेगवेगळे रेसिपी वेगवेगळे टाकीत राहून काय काय ब्लॉग असतात ते. कांदो चांगलं भाजून दे तो पण परतून घेते जरा. लाल तिखट मसाला गावता तो मसाला टाकून त्याच्यात घेऊन नंतर असं शिजवून घ्यायचं. पाणी आहे त्याला थोडाफार. परत एकदा परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत एकदा शिजत ठेवायचा. त्याला पाणीला तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर बाजारी काय मसाले असते तुमच्याकडे एव्हरेस्ट बिव्हरेस्ट तर टाकू शकता. जर नाही टाकलं तरी चालतात त्याचं काय नाही.
तर आता परत एकदा वापरून घेऊया. थोडंसं पाणी टाकू घ्या. पहिलं पाणी सुटलं आहे का त्याच्यात थोडं ॲड करायचं, जास्त नाही टाकायचं पाणी. यात एक पाणी सुटलं त्याच्यात थोडा पाणी घालायचं अजून, आणि आपल्याकडे रस्सो करूचो जास्तीत जास्त. आणि ह्या आता चांगल्या प्रकारे शिजाक द्यायचा. चुलीवर मंदागीर मस्तपैकी शिजतेला तरी साधारण पाऊण तास 1 तास लागतलो. आग पण चांगली करायची, दुपटे द्यायचा ना अजिबात. चांगला शिजन झाला का त्याच्यात वाटपाचा सामान टाकूचं असा. वाटपाची तरी तयारी चालू असा. कांदो भाजूक ठेवलाय. चिकनचा कांदो भाजता परतून घेऊया एकदा दोनदा. कांदो थोडं ब्राऊन झालेलं असं अजून थोडं हो. तो झालं का नंतर आलं लसूण भाजून घ्यायचा. कोथिंबिरी आलं लसूण. आता कोथिंबिरी अख्खी पानाची कोथिंबिरी आपण वरती शिवरूक वापरायची, आणि दंडाऱ्याची जी कोथिंबिरी असते ती आपण कोथिंबिरी असं भाजूक वापरायची, जेणेकरून वाटपात चांगलं त्याचा स्वाद येतलो. त्याच्यानंतर आता ह्या चांगलं ब्राऊन झालेलं असं हे बाजूक काढून घेऊ थोड्या वेळा. कांदो मस्त की ब्राऊन झालेला असा तो काढून घेऊया आता. त्याच्यानंतर आला लसूण आणि कोथिंबीर एकत्र भाजून घ्यायची. कांदो सेपरेट आणि खोबरा सेपरेट भाजून घ्यायचा. आमच्या जेवणात जे खोबरा असतात, खोबरा होया त्याशिवाय जमातच नाही. रस्सो असणे, सुक्यावाला करतो असणे, भाजी असणे, आमटी असणे, पिठी असणे, खोबरा होया. कांदो भाजून झालो. आता आला लसूण कोथिंबीर रवली. आलं लसूण कोथिंबीर भाजून घ्यायची, चांगली परतून घ्यायची. त्याच्यानंतर खोबरा भाजायचा. खोबरा जरा जास्त असा, कढई लहान असा, त्याच्यामुळे खोबरा तुमका 2 टप्प्यात भाजू घ्या. पहिल्यांदा थोडा नंतर थोडा खोबरा भाजून घेऊ घ्या, आणि त्याच्यानंतर वाटप करून घेऊ घ्या. मटण तिकडे चुलीवर शिजता तर खोबरा आधी भाजून घेते दोन्ही पण, म्हणजे दोन्ही टप्प्याचा असता थोडा थोडा. खोबरा ब्राऊन करून घेतलेला असा. तर आता कांदो असा ह्यो वाटप करूच्यासाठी मिक्सराक लावून घ्यायचो असा. तर आधी कांदा आणि लसूण कोथिंबीर लावून घेऊया. खोबरा ॲड केलेला असा. अजून थोडा खोबरा घालू घ्या. खोबरा घालून घेतला काय थोडासा ढवळायचा. अजून थोडा खोबरा घालूचा, वाटप करूक नाही. आता मिक्सराक लावून वाटप चालू आहे. तिकडे आई करता काम. खोबरा ॲड करून झाला. त्याच्यात आता थोडा पाणी घालायचा मिक्सरच्या भांड्यात, आणि चांगला भांडा पुसान अगदी आतमध्ये घालायचा. खोबरा जरासा उरलेला असताना आता, आणि त्याच्यानंतर थोडासा पाणी टाकून पुन्हा एकदा आता खोबरा शिजत ठेवायचा. आग करून घेतलेली असा. कढई ठेवलेला असा चिकन चांगलं कढीलो का नंतर ते का मीठ मसाला लावलं का बघायचो. जरा कमी असत तर मसाला जरा टाकायचो, आणि त्याच्यानंतर कोथिंबीर शिवरायची. कोथिंबीर कटिंग करून घेतली. ही असं कोथिंबीरी ही बघ. लाल तिखट चुलीवरचा चिकन आहे बघा, मस्त आहे की चुलीवरचा. आवडला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. बघा मस्त आहे की झणझणीत झालेला. 5-6 माणसाचा भात हा, चिकन हा. तर मित्रांनो, माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझं नवीन यूट्यूब चॅनल असा, काहीतरी नवीन म्हणाल तर नक्की तुम्ही सपोर्ट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ दिवस. धन्यवाद.